नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 4 जून 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? 31 मे 2025 रोजी अहिल्याबाई होळकर यांची कितवी जयंती आपण साजरी केलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए, 300व्या क्रमांकाची जयंती आपण साजरी केली आहे. लोकमाता अहिल्याबाई होळकर यांची आपण या ठिकाणी 31 मे 2025 रोजी. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? नबीनगर सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट टप्पा 2 कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर बिहार राज्याच्या अंतर्गत असलेला हा थर्मल पॉवर प्रोजेक्ट आहे. कोणता? नबीनगर सुपर थर्मल पॉवर प्रोजेक्ट. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2 पॉईंट लिहून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील नबीनगर सुपर थर्मल पॉवर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची नुकतीच पायाभरणी केली. तसेच राज्यातील विविध रेल्वे, रस्ते आणि विमानतळ प्रकल्पाचे उद्घाटन आणि पायाभरणी देखील केलेली आहे. क्लिअर? तर या सगळ्या गोष्टी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहेत? तर बिहार राज्यामध्ये स्थित आहेत. तर सुरुवातीलाच आपण बिहारबद्दल एकदा चर्चा करूया. बिहार ज्या राज्याची स्थापना 22 मार्च 1912 झाली. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार, राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान आणि राजधानी आहे पटना. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, वाल्मिकी, राजगीर आणि कानवर, आणि एकच महत्त्वाचं धरण आहे इंदापुरी नावाचं. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्कून ठेवा, 100% विचारला जाणार. एक्झरसाइज आहे. एक्झरसाइजचं नाव लिहून घ्या. एक्झरसाइज नोमॅडिक एलिफंट नावाची एक्झरसाइज भारत आणि कोणत्या देशाच्या अंतर्गत असते? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मंगोलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर एक्झरसाइज नोमॅडिक एलिफंट ही जी काही एक्झरसाइज आहे ती भारतीय लष्कर आणि मंगोलिया लष्कर या 2 देशांच्या अंतर्गत असते. 3-4 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. संयुक्त लष्करी सरावाची 2025 मधील 17व्या क्रमांकाची आवृत्ती आहे. भारतीय लष्कर आणि मंगोलियन सशस्त्र दल याच्यामध्ये सहभागी होणार आहे. 31 मे 2025 ते 13 जून 2025 पर्यंत उलान बाटार जे की मंगोलिया या ठिकाणी स्थित आहे त्या ठिकाणी ही एक्झरसाइज नोमॅडिक एलिफंट या ठिकाणी होणार आहे. याची शेवटची आवृत्ती झाली जुलै 2024 मध्ये मेघालयातील उमरोई या ठिकाणी, आणि या एक्झरसाइजची पहिली आवृत्ती झाली 2004 मध्ये मंगोलिया या ठिकाणी. या सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत एकाच एक्झरसाइज बद्दल. ठीक आहे. प्रश्न आहे युद्ध सरावाबद्दल. तर भारतासोबत अन्य देशांचे वेगवेगळ्या प्रकारचे युद्ध सराव होत असतात, त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की कुरुक्षेत्र आहे भारत आणि सिंगापूर दरम्यान, नोमॅडिक एलिफंट आहे भारत आणि मंगोलिया दरम्यान, शक्ती सराव आहे भारत आणि फ्रान्स दरम्यान, ऑस्ट्रा हिंद आहे ऑस्ट्रेलिया आणि भारतादरम्यान, वीर गार्डियन आहे भारत आणि जपान दरम्यान, मोसी 2 हा जो काही सराव आहे तो आहे रशिया आणि चीन दरम्यान, फ्रिंजेक्स व्यायाम आहे भारत आणि फ्रान्स दरम्यान, इंद्र आहे भारत आणि रशिया दरम्यान, अजय योद्धा कोंकण इंद्रधनुष कोंकण शक्ती आहे भारत आणि UK दरम्यान, आणि उदार शक्ती आहे भारत आणि मलेशिया दरम्यान. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. अलीकडेच भारतीय नौदलाच्या 2 महिला अधिकाऱ्यांनी कोणत्या जहाजातून जगाची प्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे? काय प्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, INS तारिणी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 100% हा देखील प्रश्न विचारताना स्टार मार्कून ठेवा. तर भारतीय नौदलाच्या 2 महिला अधिकाऱ्यांनी INS तारिणी या जहाजातून जगाची प्रदक्षिणा पूर्ण केलेली आहे. 2 एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. INSAV तारिणीवर बसून लेफ्टनंट कमांडर दिलना के आणि रूपा ए या जगाची 2 हातांनी प्रदक्षिणा पूर्ण करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. एक एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या. 8 महिन्यामध्ये 25,400 पेक्षा जास्त नॉटिकल मैल यशस्वीरित्या त्यांनी नेव्हिगेट केलेला आहे. क्लिअर?
पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14. हा देखील अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. 72वी जी काही मिस वर्ल्ड झाली, बरोबर, जी की सौंदर्य स्पर्धा होती, त्याचं किताब किंवा त्याचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ओपल, सुचाता, च्युआंगश्री असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? ओपल, सुचाता, च्युआंगश्री असं त्यांचं नाव आहे. जर कोणत्या देशाला ते बिलॉंग करतात असं विचारलं तर थायलंडचे आहेत. आणि कोणत्या ठिकाणी हे जे काही 72वी मिस वर्ल्ड आयोजित करण्यात आलं होतं त्या ठिकाणाचं नाव आहे या ठिकाणी हैदराबाद. बरोबर. प्रश्न आहे सौंदर्य स्पर्धेबद्दल. तर लगेच काय करूया, शेवटी 2024 मधील आणि लेटेस्ट 25 मधील जेवढ्याही सौंदर्य स्पर्धा झालेल्या आहेत त्यांचे किताब कोणी जिंकलेले आहेत त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. लिहून घ्या, ही माहिती महत्त्वाची आहे. फक्त बघत बसू नका. जेवढेही क्वाटवर झोपून बघत असतील वही आणि पेन घेऊन बसा. लिहून घ्या. मिस वर्ल्ड 2024चा किताब क्रिस्तिना पिस्कोवा यांनी जिंकला. जगातील पहिली मिस AI बनलेली आहे केंजा लायली. मिस नेपाळ वर्ल्ड 2024 बनलेली आहे अश्मा कुमारी केसी. मिस इंडिया वर्ल्ड वाईड 2024 ध्रुवी पटेल. मिस युनिव्हर्स इंडिया 2024 रिया सिंग. फेमिना मिस इंडिया 2024 निकिता पोरवाल. मिस ग्रँड इंटरनॅशनल 2024 रेचेल गुप्ता. मिस चार्म इंडिया 2024 शिवांगी देसाई. मिस इंडिया USA 2024 कॅटलिन सँड्रा नील. मिसेस वर्ल्ड 2025 शेगो शेलाई. मिसेस युनिव्हर्स 2025 अंजिला स्वामी. आणि 72वी मिस वर्ल्ड 2025 ओपल, सुचाता, च्युआंगश्री जे की थायलंड देशाला बिलॉंग करतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. राजनाथ सिंह यांनी खालीलपैकी कोणत्या संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना मिनीरत्न दर्जा देण्यास मान्यता दिलेली आहे, अप्रुव्हल दिलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व. कोणकोणते? तर पर्याय क्रमांक ए, MIL म्हणजेच म्युनिशस इंडिया लिमिटेड. पर्याय क्रमांक बी, AVNL म्हणजेच आर्म्ड व्हेकल निगम लिमिटेड. आणि पर्याय क्रमांक सी, IOL म्हणजेच इंडिया ऑप्टेल लिमिटेड. या तिन्ही कंपनींना या ठिकाणी मिनीरत्न दर्जा देण्यास मान्यता दिली आहे. एक पॉइंट लिहून घ्या. मिनीरत्न दर्जामुळे या DPSUंना अधिक कार्यकारी स्वायत्तता मिळते, ज्यामध्ये सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय 500 कोटी किंवा त्यांच्या निव्वळ मूल्या इतकी भांडवली गुंतवणूक करण्याचे अधिकार यांना या ठिकाणी समाविष्ट आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6. दरवर्षी जागतिक पालक दिवस आपण केव्हा साजरा करण्यात येत असतो? दरवर्षी जागतिक पालक दिवस, ग्लोबल पॅरेंट्स डे आपण केव्हा साजरा करत असतो? तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक सी, दरवर्षी आपण 1 जूनला या ठिकाणी ग्लोबल पॅरेंट्स डे म्हणून आपण साजरा करतो. 2025 ची थीम काय आहे असं विचारते, लिहून घ्या. रायझिंग पॅरेंट्स अशा प्रकारची थीम आहे 2025 साठी. एक पॉइंट लिहून घ्या एक्स्ट्रा. 2012 मध्ये जनरल असेंब्लीने 1 जून हा दिवस जागतिक पालक दिवस म्हणून घोषित केला, जो जगभरामध्ये पालकांच्या सन्मानार्थ दरवर्षी साजरा केला जात असतो. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. लगेच काय करूया, जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जून जागतिक दूध दिवस. 2 जून आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस. 3 जून जागतिक सायकल दिवस. 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस. 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस. 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस. 14 जून जागतिक रक्तदाता दिवस. 15 जून जागतिक पवन दिवस. 20 जून जागतिक निर्वासित दिवस. 21 जून जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योग दिवस. 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस. 26 जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि 30 जून जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. कोणते राज्य ऑपरेशन शिल्ड अंतर्गत राज्यामध्ये दुसरा मॉक ड्रिल करणार आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर पंजाब राज्य ऑपरेशन शिल्ड अंतर्गत राज्यामध्ये दुसरा मॉक ड्रिल करणार आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. ऑपरेशन शिल्ड अंतर्गत पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, चंदीगड आणि जम्मू काश्मीर यामध्ये नागरी संरक्षण कवायती किंवा मॉक ड्रिल ज्याला असं म्हटलं जातं ते आयोजित केलं जात आहे. दुसरा पॉइंट,
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती आपत्कालीन तयारी वाढवण्यासाठी हे या ठिकाणी मॉक ड्रिल्स डिझाईन करण्यात आलेले आहेत. ठीक आहे, तर लेटेस्ट हे जे काही ऑपरेशन शील्ड आहे कोणत्या राज्यामध्ये या ठिकाणी सुरू करण्यात आलं होतं, तर पंजाबबद्दल लगेच चर्चा करूया. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 ला झाली. मुख्यमंत्री आहेत भगवंत मान, राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया, राजधानी आहे चंदीगड. एकच महत्वाचं धरण आहे, भाकरा नांगल असं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. आयुष सुरक्षा पोर्टल कोणाच्या मार्फत सुरू करण्यात आलेलं आहे. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रतापराव जाधव असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे, प्रतापराव जाधव असं त्यांचं नाव आहे. आयुष सुरक्षा पोर्टल हे त्यांच्या मार्फत सुरू करण्यात आलेलं आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. हे डिजिटल प्लॅटफॉर्म आयुष औषधांवरील खोट्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी आणि हानिकारक प्रतिक्रियांवरती लक्ष ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलं आहे. हे सार्वजनिक आणि आरोग्य व्यावसायिकांना दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि असुरक्षित उत्पादनांची तक्रार करण्यासाठी कॅपेबल आहे, सक्षम आहे. तर पर्याय क्रमांक ए, प्रतापराव जाधव यांनी या ठिकाणी आयुष सुरक्षा पोर्टल या ठिकाणी सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न, 2025 मध्ये किती परिचारिकांना म्हणजेच नर्सेसना राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार देण्यात आलेले आहेत. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, एकूण या ठिकाणी 15 परिचारिकांना म्हणजेच 15 नर्सेसला या ठिकाणी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार देण्यात आले आहेत. 2-3 पॉइंट लिहून घ्या. सार्वजनिक आरोग्य आणि समुदाय कल्याणातील अनुकरणीय सेवेसाठी पुरस्कार विजेत्यांना गौरविण्यात आले आहेत. दुसरा पॉइंट, भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 1973 मध्ये हा पुरस्कार द्यायला सुरुवात केली आणि या ठिकाणी परिचारिकांबद्दल बोलण्यात आलं तर दरवर्षी आपण नॅशनल नर्सेस डे राष्ट्रीय परिचारिका दिवस साजरा करतो 6 मेला. ठीक आहे, पुढचा प्रश्न, बोधी यात्रेमध्ये थायलंड, कंबोडिया सोबत आणखी कोणत्या देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कोण कोण, पर्याय क्रमांक ए व्हिएतनाम, पर्याय क्रमांक बी म्यानमार आणि पर्याय क्रमांक सी लाओ, पीडीआर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पॉइंट लिहून घ्या. उत्तर प्रदेश पर्यटन विभाग बोधी यात्रा आयोजित करणार आहे, जी पर्यटकांना भगवान बुद्धांशी संबंधित ऐतिहासिक स्थळांना भेट देण्यात येणार आहे या यात्रेच्या अंतर्गत. ठीक आहे, कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आले होतं, तर उत्तर प्रदेशमध्ये. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले AI आधारित विशेष आर्थिक क्षेत्र सेज कोठे स्थापन केले जात आहे. तर पर्याय क्रमांक बी, छत्तीसगड या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो इंडियाज फर्स्ट AI आधारित विशेष आर्थिक क्षेत्र सेज या ठिकाणी स्थापन केले जात आहे. ठीक आहे, एक पॉइंट लिहून घ्या. हा प्रकल्प इंदोर स्थित रँक बँक डेटा सेंटर्स प्रायव्हेट लिमिटेड द्वारे 1000 कोटी गुंतवणुकीसह डेव्हलप केला जाणार आहे. तर कोणत्या राज्याच्या अंतर्गत स्थापन केले जाणार आहे, छत्तीसगड. तर छत्तीसगड बद्दल आपण लगेच रिव्हिजन टाकूया. छत्तीसगड या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 2000 साली झाली. मुख्यमंत्री आहेत विष्णुदेव साई, राज्यपाल आहेत रामेन डेका, राजधानी आहे नवा रायपूर. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, इंद्रावती आणि कांजरघाटी, आणि 3 महत्त्वाचे धरण आहेत, गँगरेल, मुर्रमसिल्ली आणि कुटाघाट. पुढचा प्रश्न क्रमांक 12. ब्राझीलमध्ये होणाऱ्या 11व्या ब्रिक्स संसदीय मंचामध्ये भारतीय संसदीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व कोण करेल. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ओम बिर्ला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉइंट लिहून घ्या. 11वा ब्रिक्स संसदीय मंच 3 ते 5 जून 2025 दरम्यान ब्राझील या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे, ज्याच्या अंतर्गत या ठिकाणी भारतीय संसदीय प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व ओम बिर्लाजी करणार आहेत. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अशी घोषणा केली आहे की भारत पुढील कोणत्या वर्षी पहिला स्वदेशी सेमीकंडक्टर चिप लॉन्च करणार आहे. 2025, 2026, 2027 की 2028. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.